श्री गुरुभ्यो नमः. त्रिमूर्तिराजा गुरुतूची माझा, कृष्णातिरी वास करोनी भोजा. सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा. ऐसा श्री गुरुचरण ध्यात, जाता भक्त नामांकित. अतिश्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी पर्ययसा. रूप दिसे सुषुप्तित, जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधारित, पीतांबरवास देखा. येऊन योगेश्वरू जवळी, भस्म लागिले कपाळी. अश्वासुनी तया वेळी, अभय कर देतसे. इतोके देखोनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित, विस्मय करीत ये वेळी. मूर्ती देखली सुषुप्तीत, तेची ध्यातसे मनात. पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखोनिया योगिशा ते, करिता झाला दंडवत. कृपा भाकी करणो वक्र, तारी तारी म्हणतसे. जय जयाजी योगा दिशा, अज्ञान तम विनाशा. तूच दोष प्रकाशा, कृपानिधी सिद्ध मुनी. तुझे दर्शन निशेष, गेले माझे दुरित दोष. तू तारक आम्हास, म्हणून आलासी स्वामिया. कृपण भक्ता लागोनी, येणे झाले कोठोनी. तुमचे नाम कवण मुनी, कवण स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमचा गुरु जगी, नरसिंह सरस्वती विख्यात. ज्याचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमा तीर. त्रयमूर्तींचा अवतार, नरसिंह सरस्वती. भक्त तारावया लागी, अवतार त्रयमूर्ती जगी. सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तरावयासी. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्त जना सदा वरदू. अखिल सौख्य श्रियानंदू, देता होय शिष्य वर्गा. त्याच्या भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण. धनधान्यादी गोधन, ऐष्टेश्वर्ये नांदती. ऐसे म्हणे सिद्ध मुनी, ऐकोनी विनवी नामकरणी. आम्ही असतो सदा ध्यानी, तया श्री गुरु यतींचे. ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्ध यती. वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हासी, म्हणून माते भेटलासी. संवार करोनी संशयासी, निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तये वेळी, ऐक शिष्यास्तव मुळी. गुरु कृपा सूक्ष्म स्थूळी, भक्त वत्सल पर्ययसा. गुरु कृपा होय जास, दैन्य दिसे करीचे त्यास. समस्त देव त्यासी वश्य, कळी काळाची जिंके नर. ऐसी वस्तू पूजूनी, दैन्य वृत्ती सांगसी झणी. नसेल दृढ तुझे मनी, म्हणूनी कष्ट भोगी तोसी. त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणूनी जाणीजे निर्धारू. देऊ शके अखिल वरू, एक भावे भजावे. एखादे समयी श्री हरी, अथवा कोपे त्रिपुरारी. राखे श्री गुरु निर्धारी, आपुले भक्त जनासी. आपण कोपे एखाद्यासी, रक्षू न शके व्योमकेशी. अथवा विष्णू पर्ययसी, रक्षू न शके अवधारी. ऐसे ऐकोनी नामकरणी, लागे सिद्धाची या चरणी. विनवी तसे कर जोडूनी, भाव भक्ती करोनिया. स्वामी ऐसे निरोपिती, संदेव होत माझे चित्ती. गुरुची केवी झाले त्रयमूर्ती. ब्रह्मा विष्णू महेश्वर, आणिक तुम्ही निरोपिले ती. विष्णू रुद्र जरी कोपती, राखो शके गुरु निश्चिती. गुरु कोपलियान राखे कोणी. बोल असे कवणाचा, कवण शास्त्र पुराणींचा. संदेह फेडी गा मनाचा, जेडे मन दृढ होय.
येणे परिणाम करणी सिद्धासी कुसे वंदोनी कृपानिधी संतोषोनी सांगतसे पर्ययसा सिद्ध म्हणे शिष्यासी तुवा कुशिले आम्हासी वेद वाक्य साक्षीसी सांगेन ऐक एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून त्याची पासव पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशात ब्रह्मवाक्यासे ख्यात पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार तया व्यासापासूनी ऐकिले समस्त ऋषीजनी तेची कथा विस्तारोनी सांगेन ऐका एक चित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी गुरु महिमा विस्तारेसी ब्रह्मदेवे निरोपिला ऐसे म्हणता नामकरणी पुनरपि सिद्धासी नमोनी विनवी तसे करद्वय जोडोनी भाव भक्ती करोनिया म्हणे सिद्ध योगीश्वरा अज्ञान तिमिर भास्करा तू तारक भवसागरा भेटलासी कृपा सिंधू ब्रह्मदेव कलियुगासी सांगे केवी कारणेसी अत्यंत विस्तारेसी निरोपी दे स्वामिया ऐक शिष्या एक चित्ता जधी प्रलयो झाला होता आदिमूर्ती निश्चिता होता वटपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयन बुद्धी उपजे चेतन आणिक सृष्टी रसावया प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना जागृत होई या कारणा आदि पुरुषतये वेळी जागृत होवोनी नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपदवी नाभिहून त्रैलोक्याचे रचना घर तया कमळामधून उदयो झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तये वेळी समस्ताहुनी आपण बळी मजहून आणिक स्थूळी कवण नाही म्हणसे हासोनिया नारायण बोले गाढ शब्द वचनू आपण असे महाविष्णू भज म्हणे तया वेळी देखोनिया श्री विष्णुसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली भवसी अनेक काळ पर्ययसा संतोषोनी नारायण निरोप दिला अतिगहन सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिली तये वेळी ब्रह्मा विनवी विष्णुसी नेणे सृष्टी रचावयासी देखली नाही कैसी केवी रचू म्हणतसे ऐकोनी ब्रह्मयाचे वचनू निरोप दिला महाविष्णू वेद असती हे घे म्हणून देता झाला तये वेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेणेची परी रचूनी स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादिवेद असती जाण असे सृष्टींचे लक्षण जैसी आरसा असे खूण सृष्टी रचावया तैसा वेद याद वेद मार्गे सृष्टीसी रचिका ब्रह्मया अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टीते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज अंडजनामे जारद उद्वीज उपजविले श्री विष्णूंचे निरोपाने त्रिजग रचिले ब्रह्मयाने तेणे परी सृष्टी क्रमणे व्यासे असे कथियेली सिद्ध म्हणे शिष्यासी नारायण वेदव्यासी विस्तार केला पुराणासी अष्टादश विख्यात तयात ब्रह्मवैवर्त पुराणासे प्रख्यात ऋषेश्वरासी सांगे सूत तेची परी सांगतसे सनकादिकाते उपजोनी ब्रह्मनिष्ठ येणे गुणी मरीचादी ब्रह्मा सगुणी उपदवी ब्रह्मा तये वेळी तेथोनी देव दैत्यासी उपदवी ब्रह्मा पर्ययसी सांगता कथा विस्तारेसी असे ऐक शिष्योत्तमा कृत त्रेत द्वापार युग मक उपदवी कलियुग
एकेकाते निरोपी मग भूमीवरी प्रवर्तावया बोलावनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा पर्ययसी तुआ जावोनी भूमीसी प्रकाश करी आपणा दे ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषोन सांगेन त्यांचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते असत्य नेणे कधी वाचे वैराग्य पूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवित आभरण त्याचे रुद्राक्ष माळा करकंकणे येणे रूपे युग सत्य ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक मातेन साहे ते ऐक कवडे परिवर्तावे ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी न करी जड तू ते जाण आणि कयुग पाठविन तुवा राहावे सावधान म्हणून पाठवी भूमीवरी वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका बोलावनी त्रेतायुगाते विवेका निरोपी ब्रह्मा पर्ययसा त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन असे त्याची स्थूल तनु हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगी याची कारणे यज्ञ करीती सकळ जने धर्मशास्त्र प्रवर्तने कर्म मार्ग ब्राह्मणांसी हाती देखा वृषभ असे धर्म प्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी बोलावनी ब्रह्मा हर्षी निरोप देत द्वापारासी सांगेन तयाचे रूपासी ऐका श्रोते एकचित्ते खड्ग खटांग धरोमी हाती धनुष्य बाण येरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसानिका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले पर्ययसा विचारहीन अंतःकरणी पिशाच्या सारखा वदनी तोंड खालते करोनी ठाई ठाई पडतसे क्रूर आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरुनी शिग्न येत ब्रह्मया सन्मुख जिव्हा धरोनी उजवे हाती नाचे कली अतिप्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित वाकुल्या दावी हासे रडे जिव्हा तोंड करोनी वाकुडे उभा ठेला ब्रह्मया पुढे काय निरोप म्हणतसे देखोनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अति घन पुसतसे अति विनोदाने लिंग जिव्हा का धरिली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकासी लिंग जिव्हा रक्षणारासी हारी असे आपणाते या कारणे लिंग जिव्हा दरोदिनाचे ब्रह्मदेवा जेथे जाईन मी स्वभावा आपण भिये कवनिया ऐकोनी कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी कली बणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमीसी आपुले गुण आहेत कैसी सांगेन ऐका स्वामिया छेद करीन धर्मासी आपणासे निरंकुशी निरानंद पर्ययसी निद्रा कलह माझे प्राण परद्रव्य हारक परस्त्री रत हे दोघे माझे भ्रात प्रपंच मत्सर दंभक प्राण सखे माझे असती बका सारिखे संन्यासी तेची माझे प्राण पर्ययसी छळ करोनी उदरासी मिळविती पोषणार्थ तेची माझे सखे प्राण आणि कासतील पुण्यजन तेची माझे वैरी जाण
म्हणोनी विनवी ब्रह्मयासी. ब्रह्मा म्हणे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी. तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्पासे 100 पूर्व युगायुगी देखा. आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान ऐका. करीती अनेक दिवसवरी मग होय तयासी गती. आयुष्यासे अखंडिती या कारणे कष्ट तीक्षिती. बहु दिवस पर्यंत आता ऐसे नव्हे जाण. स्वल्प आयुष्य मनुष्यपणे करीती तप अनुष्ठाने शीघ्र पावती परमार्था. जे जन असती ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणोनी. त्यासी तुवा साय होऊनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणतसे नमून. स्वामी रोपिले जे जन तेची माझे वैरी असती. ऐसे वैरी जेथ असती केवी जाऊ ती एकशिती. ऐकता होते मज भीती केवी पाहू तयासी. 50 भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत. माते मारितील देखत कैसा जाऊ म्हणतसे. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हा सोन. काळात म्याते मिळोन तुआ जावे भूमिसी. काळात म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्म वासना. पुण्यात्म्याचे अंतःकरणा उपजेल बुद्धी पापाविषयी. कली म्हणे ब्रह्मयासी वैरी सांगेन माझे कैसी. वसताती भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकपा. उपद्रविती माते बहुत कृपा नये मज देखत. जे जन शिवहरी ध्यात धर्मरत मनुष्य देखा. आणि कसती माझे वैरी वास करीती गंगा तीरी. आणि का वाराणसी पुरी जाऊनी धर्म करीती देखा. तीर्थे हिंडती आचरण आणि कैकती पुराण. जे जन करीती सदा दान तेची माझे वैरी जाण. ज्यांचे मनी असे शांती तेची माझे वैरी ख्याती. अदांबिकपणे पुण्य करीती त्यासी देखताची भीतसे. नासागरी दृष्टी देऊनी जप करीती अनुष्ठानी. त्यासी देखताची नयनी प्राण माझा जातसे. स्त्रिया पुत्रावरी प्रीती माया पाशे आचरती. त्यावरी माझी बहुप्रीती परम इष्ट माझे जाणा. वेदशास्त्राते दूषिती हरिहराते भेद पाहती. अथवा शिव विष्णू दूषिती परम आप्त माझे जाणा. जितेंद्रिय असतील जे नर सदा भजती हरिहर. राग द्वेष विवर्जित धीर त्यासी देखता मज भय. ब्रह्मा म्हणे कलियुगासी तुझा प्रकाश बहुअसी. तुआ जाताची भूमीसी तुझे इच्छे राहटती. एखादा विरळागत होईल नर पुण्यवंत. त्याते तुआ साय होत वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली करीतसे नमन. कर संपुट जोडोन विरवीतसे पर्ययसा. माझा स्वभाव निवृत्तीसी केवी साय हो धर्मासी. सांगा स्वामी उपायासी कवणे परी राहटावे. कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हासे अतिगहनी. सांगतसे विस्तारोनी उपाय कलीसी राहटावया. काळ मल असती दोनी तुझ साय होनी. येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन तेची तुझे वैरी जाण. मलमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट पर्ययसा. याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे पर्ययसी. अधिक होय पुण्यराशी तेची जिंकिती पर्ययसा. या कारणे विरळागत होईल नर पुण्यवंत. तेची जिंकिती हे निश्चित बहुतेक तुझ वश्य होती. एखादा विवेकी जन तुझा उपद्रव साहिल पूर्ण. जो न साहे तुझे दारण तुझ वश्य जाण झाला. या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी. जे जन साहतील तुझी क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न.
तैसे साधूचे अंतःकरण कण कवण अंश निरोपावे ब्रह्मा म्हणे तये वेळी एक चित्ता एक कली सांगेन ऐका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरोनी अंतःकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नरासी जे जन भजती हरिहरासी अथवा असती काशिवासी गुरु सेविती निरंतरेसी त्यासी तुझा न लगे दोषु माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिला धेनुसी भजनारासी न लगे दोष तुझा वैष्णवाथवा शैवासी जे सेविती नित्य तुळशीसी आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बाधू नको गुरु सेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्म पर त्यासी तू बाधो नको सुकृती शास्त्र परायणासी गुरु ते सेविती वंशो वंशी विवेके धर्म करणारासी त्याते तू बाधू नको कली विनवी ब्रह्मयासी गुरु शब्द म्हणदे आहे कैसी कवण गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मज प्रती ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गकार म्हणजे सिद्ध जाण रेफहा पापस्य दाहकः उकार विष्णु अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रितयात्मक श्री गुरु सत्य मनोनि सांगे कलीसी गणेशो वा अग्निना युक्तो विष्णुना च समन्वितः वर्णद्वयात्मको मंत्र चतुर्वर्ग फलप्रदः गणेशाते म्हणती गुरु तैसाची असे वैश्वानरू ऐसाची जाण शांग्रधरू गुरु शब्द वर्ते इतुके ठाई गुरु पिता गुरुर्माता गुरुरेव परः शिवः शिवे रुष्टे गुरुस्ताता गुरौ रुष्टेन कथन कश्चन गुरु पिता गुरुमाता गुरु शंकरो निश्चिता ईश्वरो होय जरी कोपता गुरु रक्षील पर्ययसा गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे पर्ययसी ईश्वरो कोपेल जरी त्यासी श्री गुरु राखेल निश्चित गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परम तत्त्वं तस्मात् गुरुमाश्रयेत गुरुर्ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र महाविष्णु गुरुची तत्व कारण मनोनी गुरु आश्रावा हरै प्रसन्नैपीच वैष्णवा जनः संप्रार्थ्यन्ते गुरुभक्तिमव्यायं गुरौ प्रसन्नो जगता विश्वरा जनार्दन स्तुत्य स्थिती सर्व सिद्धिदा ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी होय गुरु ओळखविता गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय आधीन आपुल्या गुरुं भज शास्त्र मार्गां प्रवेत्ति तीर्थं व्रतं योग तपारि धर्मान् आचार वर्णादि विवेक यज्ञान ज्ञानं परम भक्ति विराग युक्तम या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्ग ऐसी तीर्थ व्रत योग तपासी ज्योति स्वरूप असे जाणा आचार धर्म वर्णाश्रमासी विवेकी कर्म मार्गासी भक्ति विराग युक्तासी गुरुची मार्ग दाखविणार इतुके ऐकोनी कली आपण विनवीतसे कर जोडून गुरु सर्व देवा समान केवी झाला सांगमज ब्रह्मा म्हणे कलीसी सांगेन तुझ विस्तारेसी एक चित्ते पर्येसी गुरु विणे पार नाही गुरुं विना न श्रवणं भवेत् कस्यपि कस्याचित् विना करणेन शास्त्रस्य श्रवणं तत्कुतो भवेत् गुरुवीण समस्तासी श्रवण कैसे पर्ययसी श्रवण होता मनुष्यासी समस्त शास्त्रे ऐकती शास्त्रे ऐकता पर्ययसी तरतील संसार पाशी या कारणे गुरुची प्रकाशी ज्योति स्वरूप जाणावा गुरु सेविता सर्व सिद्धी होती पर्ययसा सर्व वृद्धी कथा वर्तली अनादि
अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरींचे तिरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी वृक्ष असती नाना परी पुण्य नाभी मृग बसती ब्रह्म ऋषी आदिकारोनी तप करीती तया स्थानी तयात वेद धर्म म्हणोनी पैल पुत्र होता द्विज तया शिष्य बहु असती वेद शास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणिजे ख्याती शिष्य होता पर्ययसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अति निपुण तया गुरु सेवा करिता वेद धर्म एके दिनी समस्त शिष्यासी बोलावनी उसत असे संतोषोनी ऐका श्रोते सकळ जन बोलावनी शिष्यासी म्हणे गुरु पर्ययसी प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावे शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपदेसी अंगीकारू भरवसी आमासी तू तारक गुरुचे वाक्य जो न करी तो चिपडे रवर घोरी अविद्या माया सागरी बुडवून जाय तो नर मग तया कैची गती नरकी पचे तो सतती गुरु तारक हे ख्याती बोलती वेद पुराणे ऐकोनी शिष्यांचे वचनी संतोषता हला वेद धर्म मुनी संदीपकाते बोलावनी सांगत से पर्ययसा ऐका हो शिष्य सकळिक आमचे पूर्वादित असे एक जन्मांतरी सहस्त्रेक केले होते महापातक आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही शेष असे आता भोगिल्या वासुनी नवसे नाना तपा सामर्थ्यामध्ये जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आडरिधत याची कारण निष्कृती करीत तया पाप घोरासी न भोगिता आपुले देई आपले पापा निष्कृती नाही हे निश्चित करोनी पायी भोगावे आम्ही पर्ययसा या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात कवणा असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून कुसे शिष्यासी या शिष्यामध्ये एकू नाम असे संदीपकू बोलतसे अतिविवेकू तया गुरु प्रती देखा दीपकू म्हणे श्री गुरुसी पाप करिता देहनाशी न करावा संग्रहो दुःखासी शीघ्र करावा प्रतिकारू वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्यासी क्षालन करावे पापासी अथवा वाढे विषापरी अथवा तीर्थ प्रायश्चित्त आपुले देही भोगोनी त्वरित पापा वेगळे न होता निरुत मुक्ती नवे आपणासी देव अथवा ऋषेश्वरासी मनुष्यादी जंतुसी क्षालन न होय पापासी आपुले आपण न भोगिता दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगिले ऐकोनी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण कुष्टी होईन अंगहीन अंध पांगुळ पर्ययसा संवत्सर एक विशत माते सांभाळावे बहुत जरी अखेल असेल दृढ व्रत तरीच अंगीकार करावा दीपकू म्हणे गुरुसी कुष्टी होईन आपण हर्षी अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाची निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरोपावे त्वरिती मनोनी चरणी लागला ऐकोन शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म मुनी आपण सांगतसे विस्तारोन लक्षणतया पापाचे आपुले पाप आपणासी नोहे पुत्र शिष्यासी न भोगिता स्वदेहासी नवचे पाप पर्ययसा
या कारणे आपण देखा भोगीन आपले पाप दुःखा बापा अमासी सांभाळी तू दीपका 21 वर्ष पर्यंत जे पीडिती रोगे देखा प्रतिपालनारासी कष्ट अधिका मज होनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चयी तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरी नेऊनिया तया काशीपुरी जाण पापा मेघळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा दीपकू म्हणे श्री गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन 21 वर्षी विश्व नाथा सम तुम्ही ब्रह्मा म्हणे करीसी एक शिष्य होता कैसा त्यासी पुष्ट होताची गुरुसी नेले काशी पुराप्रती मन कर्णिका उत्तर दिशी कमळेश्वर सन्निधेसी राहिले तेथे पर्ययसी गुरु शिष्य दोघे जण स्नान करोनी मन कर्णिकेसी पूजा करीती विश्वेशासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तया स्थानी कुष्ठ रोगे व्यापिले बहुत अक्षहीन अति दुःखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करोनी व्यापिले देही कुष्ठ बहुत कृमी पडे रक्त दुःखे व्यापला अत्यंत अपस्मारी झाला जाण भिक्षा मागोनी संदीपकू गुरुसी आणून देत नित्यकू करी पूजा भावे एकू विश्वनाथ स्वरूप म्हणत रोगे करोनी पीडिती नरू साधू जन होती क्रूरू तेची रीती द्विजवरू होय क्रूर व्याधी बळे भिक्षा आणता एके दिनी न जेवी श्री गुरु कोपेनी स्वल्प आणले म्हणोनी क्लेशे सांडोनी देत भूमीवरी येरे दिवशी जावनी शिष्य आणि अन्न भवस मिष्टान्न नाणसी म्हणोनी क्लेश करिता झाला पर्ययसा परोपरींची पक्वाने कान आणसी म्हणे जाय कोपे मारूये आपण शाखा परोपरी मागतसे इतुके ही आणि मागोनिया सर्वस्व करीत सेवाया कोपे देतसे शिविया परोपरी पर्ययसा एखादे समयी शिष्यासी म्हणे ताता ज्ञान राशी मज निमित्त कष्टलासी शिष्योत्तम शिखामणी सवेची म्हणे पापी क्रूरा माते गांजिले अपारा मास विष्णुत्रा क्षणा क्षणा धूत नाही खाता ती मज मक्षिका कान निवारिसी संदीपका सेवा करिता म्हणे ऐका भिक्षा नाणीसी म्हणतसे या कारणे पाप गुण ऐसेची असे जाण बोखते वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे पाप जेथे असे बहुत दैन्य मात्सर्य सहित वसत शुभाशुभ नेणे क्वचित पाप रूपते जाणावे एखादे दैन्य कासी दुःख प्राप्य होय कैसी अपस्मार होय जयासी पाप रूप पोची जाणा समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग 90 वेद धर्म द्विजु ऐका तसे येणे परी ऐसे गुरुचे गुण दोष मना नाणी तो शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर मनोनी जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणतसे काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा नवचे देवाची ये यात्रा गुरु सेवे वाचुनी न तीर्थयात्रा न च देवयात्रा न देहयात्रा न च लोकयात्रा अहर्निश ब्रह्म हरीश बुद्ध्या गुरुं परतनो नहीं सेव्य मान्य आपुला देह संरक्षण कधी न करी शिष्य राणा लय लावोनी श्री गुरुचरणा कमळा सवेन बोलेची आहो रात्र येणे परी ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी गुरुच होय निर्धारी म्हणून सेवा करीतसे गुरु बोले निष्ठुरेसी आपण मनी संतोषी
जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्ततसे वर्तता येणे परी देख प्रसन्न होऊनी पिनाक येऊनी उभा सन्मुख वर माग म्हणतसे अरे गुरुभक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तिसी निका प्रसन्न झालो मागाता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्योमकेशी न पुसता आपण गुरुसी वर न घे पर्ययसा म्हणून गेला गुरुपाशी विनवी तसे तयासी विश्वनाथ आमासी प्रसन्न होऊन आलासे निरोप झालिया स्वामींचा मागे उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बरवे तुम्हासी ऐकून शिष्याचे वचन बोले गुरु कोपोन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी भोगिल्या वासोनी पातकासी निवृत्ती नवेगा पर्येसी जन्मांतरी बाधिती ऐसी धर्मशास्त्र असे जाण मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी निवृत्ती करावी पापधुनी शेष राहिल्या निर्गुणी विघ्न करी मोक्षासी ऐसे परी शिष्यासी गुरु सांगे पर्ययसी निरोप पुसोनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाओनी म्हणे ईश्वरासी न लगे वर आपणासी नये गुरुचे मानसी केवू घेऊ म्हणतसे विस्मय करोनी व्योमकेशी गेला निर्माण मंडपासी बोलावनी समस्त देवासी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावे मज प्रकाशोनी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले पर्ययसी दीपक म्हणजे बाळ कैसी गुरुभक्ती करितो अभिनव गोदावरी तीरवासी वेद धर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करितो भावे एक चित्ते न ऐकला देखिला कोणी गुरुभक्ती करणारा निर्वाणी त्याते देखोनी माझे मनी अति प्रीती वर्ततसे वर देवो म्हणून आपण गेलो होतो ऐक विष्णू गुरुचा निरोप नाही म्हणून न घेवर पर्ययसा अनेक दिव्य सहस्त्र वर्षी तप करीती महर्षी वर मागती अहर्निशी नाना कष्ट करूनिया तैसे तापसी योगी आसी नवे मन वर द्यावयासी बलात्कारे देताय कैसी वर न घेतो दीपक तनु मन गुरुसी समर्पुनी सेवा करीतो संतोषोनी त्रिमूर्ती गुरुची म्हणूनी निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणूनी किती म्हणूनी वर्णू त्यासी अविद्या अंधकारासी तोची दीप पर्येसी कुलदीप का नाम सत्य धर्म ज्ञान सर्व एक गुरुची म्हणे तो दीपक चरण सेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने इतुके ऐकोनी शांग्र धरू पहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहता झाला तये वेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणिक बहुते संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू पर्ययसा बोलावरी दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी तुष्टलो तुझ्या भक्तीसी वरमा म्हणतसे दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी अमासी वरदेसी पर्ययसी गमन कार्या सांगमज दिव्य कोटी सहस्र वर्षी तप करीती अरण्यवासी त्यासी करीतोसी उदासी वर नेदिसी नारायणा मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरण नाही बलात्कारे येवोनी पाहे केवी देसी वर्मज ऐकोनी दीपकाचे वचनू संतोषी दाहला महाविष्णू सांगतसे विस्तारोनु तया दीपका प्रती देखा गुरु भक्ती करिसी निर्वाणेसी म्हणून जाहल संतोषी जे भक्ती केलीस गुरुसी तीची आमासी पावली जो नर असेल गुरु भक्त जाण तोची माझा असे प्राण त्यासी वश झालो आपण जे जे मागेल ते ते म्या द्यावे सेवा करीती माता पिती तेची सेवा मज पाविती पती सेवा स्त्रिया करीती तेची मज पावतसे
एखादे भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी नमन करीती भक्तिसी तेची मज पावे जाणा ऐसे ऐकोनी दीपक नमिता झाला आणिक विनवीतसे ऐक सिद्ध म्हणे द्विजासी ऐक विष्णू ऋषिकेश निश्चयासे माझे मानसी वेद शास्त्र आदि मीमांसी गुरु आम्हासी देणार गुरु पासोनी सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा अधीन आमचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हासे सत्य त्याचे आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग समस्त योगी सिद्धजन गुरु वाचून नाही ज्ञान ज्ञान होताची ईश्वर आपण केवी दूर असे सांग मज जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरुदेता काय सोज या कारणे श्री गुरुराज भजतसे पर्ययसा संतोषोनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राण तूची शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तूची माझा काहीतरी माग आता वर देईन सर्वथा विश्वनाथ आला होता दुसरीन आलो आपण देखा आमचे मन संतोषी वर मागजो तुझे मानसी आम्ही झालो तुझ वशी जे पाहिजे ते देऊ आता दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी गुरु भक्ती होय अधिक मानसी तैसे ज्ञान आणिक द्यावे गुरु स्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे या परतेन मागे आणिके म्हणून चरणी लागला जलावर सांग्र पाणी संतोषोनी बोले वाणी ऐके दीपक शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होसी तुवा ओळखिले गुरुसी देखले दृष्टी परब्रह्मासी आणि कजरी आम्हा पुससी सांगेन ऐक एक चित्ते लौकिक सुबुद्धी असे जैसी धर्मांध सुम नसी उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेसी स्तुती करीगा श्री गुरु ते जे जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी तेणे आम्ही होऊ संतोषी तेची आमची स्तुती जाण वेद वाचिती सांगेसी वेदांत भाष्य अहर्निशी वाचिती जन भक्तीसी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म ऐसे म्हणत याची कारणे गुरु गजता सर्व देव तुझ वश्य गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण तया मध्ये बुडताची क्षण केवी होय पर्ययसा जयाचे हृदयी श्री गुरु स्मरण तोची त्रैलोक्य पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्य द्विहि अनुग्रहो भवेद्गुणां सेव्यते सद्गुरु गुरुस्तदा आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जो कावरू फल प्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याची कारणे ऐसा वर दीपकासी दिधला विष्णूने पर्ययसी ब्रह्मा सांगतसे कलीसी एक चित्ते पर्ययसा वर लाधोनिया दीपक गेला गुरूंचे सन्मुख पुसतसे गुरु ऐक तया शिष्या दीपकाशी ऐक शिष्या कुल दीपका काय धले विनायके विस्तार होनी सांगे निके माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी वरद दिला ऋषिकेशी म्या मागितले ऐसी गुरुभक्ती व्हावी म्हणोनी गुरुची सेवा तत्परेसी अंतःकरणी दृढशुद्ध ऐशी वरद दिला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषुनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीवित होय तू स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्ये सर्व सिद्धी तुझे द्वारी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषे तुझे स्मरण जे करीती त्यांचे कष्ट निवारण होती स्त्रिया युक्त ते नांदती तुझ्या स्मरण मात्रेसी येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला पर्ययसी दिव्य देह तत्क्षणेसी झाला गुरुवेद धर्म शिष्याचा पहावया वासू कुष्टी झाला होता क्लेशू तो तापसी अतिविशेषू त्यासी कैसे पापराये लोकानुग्रह कराव्यासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी
पाप जाय सहस्त्र जन्मींचे तया काशी नगरांतू धर्म अथवा अधर्म ऋतू वास करीती नरक्वची तू पुनर्जन्म नाही जाणा सूत म्हणे ऋषीश्वरासी येणे परी कलीसी सांगे ब्रह्मा प्रियसी शिष्य दीपक आख्यान सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भवानी गुरुभक्ती असे येणे विधी यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा यस्य महात्मनः तत्र तत्र महादेवाः प्रकाशं गच्छति दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकर्ण मानसी तोची लाधे ईश्वराशी ईश्वर होय तयावश्य गंगाधराचा नंदनू करीतसे श्रोतया न म्हणून न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलासी इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरू श्री नरसिंह पाख्याने सिद्ध नाम धारक संवादे शिष्य दीपक आख्यानम नाम द्वितीयोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव